चालला कटायचं बघा बरं म्हणणाऱ्यांच्या मुखातला अभंगाचा पहिला चरण आहे. सेवा करीना मनोभाव अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहोत. तुझी सेवा करीन मनोभावे. ते मनोभावे आहे ना, त्याच्या खाली दोन रेघा ओढा. त्याला पुस्तकाच्या भाषेत काय म्हणतात, अधोरेखित करणे. बरोबर आहे ना, कारण ते सगळ्यात महत्वाचं पद आहे. सेवा कशी करीन मनोभावे. पण मनोभावे करीन म्हणजे काय आम्हाला कळलं असं सांगा माऊलीला कोणतरी. मनोभावे सेवा करीन म्हणजे पहिला अर्थ आहे, मी सकाम भावाने सेवा करणार नाही, निष्काम भावाने सेवा करेन. मनोभावे सेवा करीन म्हणजे मी दंभाने मिरवणारी सेवा करणार नाही, दंभ रहित होऊन मी निर्दंभ अवस्थेत जाऊन सेवा करेन. दोन अर्थ. मनोभावे सेवा करेन म्हणजे अशुद्ध मनाने सेवा करणार नाही, शुद्ध मनाने सेवा करीन. विठाल कीर्तन आज ऐकून उद्या दुसऱ्याला जाऊन ठोकावं दुसऱ्या गावाला, असं सोपं सांगा. सकाम भावाने करायची नाही, निष्काम भावाने. सोपं आहे महाराष्ट्रात. सकाम भावाने करायची नाही म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही. खेडेगावात असं वाक्य आहे त्या पुण्याच्या भागामध्ये, कशासाठी घाट, कशासाठी पोटासाठी आणि खंडाळ्याच्या. असला सकाम भाव इथं चालत नाही. म्हणजे आता परमार्थातली सगळे आहेत, इतर गोष्टीला वाव न देता परमार्थाचं सांगतो. राम नामाचं, कबीरांचे सुपुत्र कमाल यांचं राम नामाचं परमार्थातलं असून कबीरांना खपलं नाही. व्यवहारातली आपली अपेक्षेची, इच्छेची, सकामतेची भगदाडच्या भगदाड तिथं खिंडाराच्या खिंडार कशी खपतील. विठाल कमालाचं काय चाललं नाही बाबा. नाही तसं नाही, बोलायला फक्त मला अधिकार दिलाय, तुम्हाला नाही. न बोलता चालू द्या. हरी बोला नाहीतरी या बोला. विठ्ठल ते दुपारी 3 ते 4 वेळेतलं हे काम आहे. कीर्तन सुरू झाल्यावर नाही. विठ्ठल विठ्ठल
प्रेमात असंच असतं. उलट सगळे मिळून प्रेमाने आले ह्यातच आनंद आहे. शेतकरी काय, तू काय रिकामा कोकाटे, तुला काय, आम्ही काय रिकामा आहे काय? विठ्ठल तिळा एवढी जागा शिल्लक नाही, एवढा महारोग झालेला गलित कुष्ठ. तो महारोगी उपाय केले, वैद्य झाले, नवसाय झाले, गंडे दोरे झाले, पण रोग काय राहणार, व्यथा फार व्हायची. कुणीतरी सांगितलं, बाबा तुमचा रोग संपेल असं एक ठिकाण आहे. कुठं? काशी. तिथं काय? तिथं कबीर महाराज आहेत. त्यांच्याकडे गेला आणि त्यांची जर कृपा झाली तर रोग संपला म्हणून समजा. काय म्हणता? मी जातो. बरंच लांब होतं त्याचं गाव. तिथून तो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम भजन करत आला. आल्यानंतर घर शोधून काढलं. हे घर कबीर बाबांचं. हा आला आणि अंगणात आल्यावर अंगण ओलांडून पायऱ्या चढायच्या ना घराच्या, तिथनच तो बोलते, कबीर बाबा बघा मला खूप गलित कुष्ठाने त्रास दिलेला आहे, गांजून केलंय. हो, खूप उपाय केले पण माझा रोग राहिला नाही. आता असं वाटतंय तुम्ही कृपा करून मला यातून सोडवावं. नाही जर कृपा केली तर मी गंगेत उडी घेऊन जीव देणार आहे. मला यातून मुक्त करा. कबीर महाराज दुर्दैव त्याचं घरी नव्हते, पण सुपुत्र कमाल होता. ते म्हणाले, ते धावतच बाहेर आले. अहो पण ज्यांच्याकडे आला ती माझे वडील बाबा नाहीत. मग तर तो ऐक करत मोठ्याने कळवळला, खालीच बसला. थोडा रडला. ते काय दुर्दैव माझं. आणि उठून म्हणाला, ओ पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माझा. तो पुन्हा आणखी कळवळायला लागला, रडायला लागला. त्याचं ते विवळणं बघून कमालाला दया आली. थांबा बाबा. तो असं चाललेला, थांबा म्हणजे असा वळला. त्याला आशा पल्लवीत झाली. काय नसे ना का बाबा, हा त्यांचा सुपुत्र कमाल आहे की मी प्रयत्न करतो तुमच्या रोगासाठी. बरोबर नाही, करा करा. काय केलं, गंगेच्या काठावरती राहत होते. घरात पाणी होतं गंगेचं. मोठी परात असते ना, ती परात घेतली, त्यात 2 तांबी पाणी ओतलं. पिकलेली पिवळी जर्द 3 तुळशीची पानं घेतली आणि त्याच्यावर पेन नव्हती, बॉल पेन, बोरूने असं राम, दुसऱ्या ह्याच्यावर राम राम, 3 पानावर 3 राम नाम दिलं. आणि ती राम नामांकित तुळशीची पानं दल त्या परातीतल्या पाण्यात टाकली. ते असं असं हलवलं त्याने. त्यातलं एक अर्धा पाऊण ग्लास त्याला पाणी प्यायला दिलं. गंगेचं पाणी तुळशी दलावरच्या रामनामाने युक्त. प्या म्हणे. आणि पिल्यावर तिळा एवढी जागा नव्हती. इतक्या जखमा, गलित कुष्ठाचे किडे होते, पू होते. पण ते जसं पिऊन झालं तसं तिळा एवढा रोग राहिला नाही. सोन्यासारखा देह चमचमायला लागला. क्या बात आहे. आणि त्याला कमलाला वाटलं एवढं रामनामामध्ये सामर्थ्य येऊ दे. आणि तो आनंदाने निघून गेला. आणि अर्ध्या पाऊण तासाने कबीर महाराज आले. ते कमलाला दिसलं. लहान मुलं कशी पळत, बाबा बाबा, तू पळतच गेला. दर्शन घेतलं. अरे काय झालं एवढ्या उड्या मारतोय आनंद? बाबा ती स्कॉर्पिओ, नंतर मारुती सुझुकी, ह्या काय गाड्या आहेत ना, ती पंक्चर झाल्या. स्टेपनीचं चाक कसं उपयोगाला येतं, तसं तुमच्या आला होता तो गलित गोष्टी तुमच्याकडे. पण तुम्ही नसल्यामुळं मी त्या स्टेपनीच्या चाकासारखं मी आगावपणा केलाय. काय झालं काय म्हणजे तिळा एवढी जागा नव्हती. एवढा भयानक रोग होता. त्याचं काय बरा होत नव्हता. आणि कुणीतरी सांगितलं तुमच्याकडून दुरुस्त होईल म्हणून तो आला. पण तुम्ही नसल्यामुळे तो रडत रडत परत चालला होता. मी म्हटलं थांबा. मग तू काय केलं? त्याला थांबवलं. मोठी परात आपली घेतली, पिकलेली 3 तुळशीची पानं घेतली आणि त्याच्यावर राम राम असं लिहिलं. ते पाण्यात टाकलं. ते रामनामाचं तुळशीदळाचं पाणी त्याला प्याय दिलं. बाबा काय चमत्कार घडला. तिळा एवढी जागा नव्हती. तिळा एवढा रोग राहिलेला नाही. सोन्यासारखा देह चमचमला, निघून गेला आनंदाने. बाबा काय रामनामामध्ये पावर आहे. माझ्याकडून ही सेवा. त्याला वाटलं आता आपले वडील शाबासकी देतील, पाठ थोपट घेत. पण त्यांचा जो क्रोधाचा पारा चढला. ते पेटीमध्ये मंद्र आणि इकडे तार, मंद्र सप्तकापासून तार सप्तकापर्यंत क्रोधाचा पारा चढला. कमाला, आज तू कमाल केलेली आहे. आताच्या आता माझ्या समोरून तुझं तोंड काळं कर आणि बोंबलत कुठेही हिंडू नको. तीर्थामध्ये संतांच्या संगतीतच राहा. अरे बापरे, काहीतरी चुकलंय आपलं, गलती झालेली दिसते. चला
तो निघाला असता या तीर्थातून त्या तीर्थातून फिरत तो हरिद्वारला आला. त्यावेळेला एक श्लोक आहे महाराज, भ्रमंस तीर्थेषु ददर्श चैकता कश्चिन महात्मा अमले तुलसी दले आलिख्य रामंतु तदर्घ वारिणा करोति रुग्णान शतशो निरामयात. विठाल सांगतो. एकदा असं तीर्थेशु भ्रमण, एकदा तो या तीर्थातून, तीर्थेशु म्हणजे सप्तमी बहुवचन, या तीर्थातून त्या तीर्थामध्ये असा फिरत असता कश्चिन महात्मा, कोणी एक महात्मा, आमले तुलसी दले, पिकलेलं एकच त्याने तुळशीचं पान घेतलं, आलिख्य रामन, त्या एका पानावर एकच राम नाम लिहिलं. आता पुढची कथा सांगतो मी. तिथं गंगेच्या काठावर हरिद्वारला तो आला, तर एक तिथला महात्मा आहे, त्याच्या पुढे किती गलित कुष्टी होती महारोगी, 500 होते. याच्या पुढे किती होता? एक होता. आणि ह्या महात्म्या पुढे 500. मग त्यांना सांगितलं, बाबा ते आले, ते पर्णकुटीच होते अगोदर. शिष्याने सांगितलं 500 महारोगी आलेले, संध्याकाळी 5ची वेळ होते. बर म्हणे असं करा, आले ना मग गंगेचे घागर पाणी आणा, घागर घेऊन कुणीतरी जा, घागरवर पाणी आणा. आणि ते पाणी आणलं, पण एक पिकलेलं तुळशी दळ आणलं, त्याच्यावर त्याने राम असं लिहिलं आणि शिष्याला सांगितलं त्या गंगेच्या पाण्यात हे पाणी टाका आणि हे पाणी यांच्या अंगावर, एका तुळशी दळावरच्या राम नामाचं पाणी यांच्या अंगावर शिंपडा, काय होते ते बघा. आणि ते महात्मा थांबले सुद्धा नाही, पर्णकुटीत निघून गेले. शिष्याने ते राम नाम लिहिलेलं एक तुळशीचं दल गंगेच्या पाणी असलेल्या घागरीत टाकलं आणि ते पाणी सगळ्यांच्या अंगावर शिंपडलं असता 500च्या 500 महारोगी रोगमुक्त झाले. आणि हे दृश्य जेव्हा त्याला दिसलं, म्हणूनच आपली हकालपट्टी झाली होती, चला घरी. आणि परत आल्यावर साष्टांग हे करी दंड, कबीर महाराजांना दंडवत असं, बाबा पुन्हा अशी गलती चूक होणार नाही. काय तर तुला दिसलेलं, काय तर घटना घडली होय म्हणे बाबा. तसं काय म्हणे, त्या हरिद्वारला एक महात्मा होता, त्याच्या पुढे 500 महारोगी होते. त्यांना दुरुस्त करण्यासाठी गंगेचं पाणी घागरीत होतं, त्यात एकच राम नाम लिहिलेलं तुळशी दळ टाकलं आणि तो महात्मा थांबलाही नाही, पण कुठे निघून गेला. हे पाणी टाका म्हणे त्यांच्या गावात, आणि त्यांनी नाही टाकलं, शिष्यांनी पाणी टाकलं. 500च्या 500 महारोगी दुरुस्त झाले. बाबा मी मूर्खाने एक महारोगी गलित कुष्टी दुरुस्त करण्यासाठी एकच तुलसीदल रामनाम घ्यायला पाहिजे होतं. दुसरं आणि तिसरं 2 तुलसीदल 2 रामनामाचा दुरुपयोग झाला. ही गलती माझ्याकडून होणार, पुन्हा नाही होणार, मला माफ करा. तर महाराज आपण अशी संगती लावून बसलो असतो, कमालाचं काही देखील काहीही चुकलेलं नाही. पहिल्या रामनामाच्या तुलसीदानाने त्या महारोग्याचा आदिभौतिक ताप गेला, दुसऱ्या तुलसीदल रामनामाने आदिदैविक ताप गेला, आणि तिसऱ्याने आध्यात्मिक ताप गेला. हे आपण अशी संगती लावत बसलो असतो. पण तो कबीरांचा धारवाडी काटा होता, तिथं हे 2 रामनाम जास्त घेतलेलं खपलं नाही. ते NCC मध्ये होतो, अकलूज सदाशिव माने विद्यालय, आणि तिथं ते रायफल असं पालत पडायचं, रायफल घेऊन, आणि पलीकडं नदी अकलाईच्या मंदिरच्या तिथं पाठीमाग, आणि मध्ये निरा नदी, पलीकडं ती टार्गेट ठेवलेलं. त्या 4 आउटर, मॅकपाय, इनर, बुल, शिक्षक कोणी असतं बघा, असं त्या 4 भाग असतात. आणि जेवढी मध्ये गोळी लागल तेवढी मार्क जास्त, त्याच्या बाहेर लागले तर कमी ते बाहेर. आणि महाराज नियम धरताना हल्लं नाही पाहिजे, आणि जर बरोबर नाही, आणि जर हल्लं तर महाराज एवढं जरी हल्लं तर तिकडं अर्धा फरलांग गोळी बाजूला जाते. विठाल रामनामाचा असून, परमार्थातला असून, कमालाचं कबीरांना खपलं नाही. व्यवहारातली परमार्थात आल्यावर ही सकामतेची, इच्छेची, अपेक्षेची भगदाडच्या भगदाड तिथं कशी खपतील. विठाल